बरं झालं ननदबाई तुम्ही आल्या. तर तुम्हाला एक गोष्ट मला सांगायची आहे. तर कनी अंजली आली. आता तिचं जाणं नाही येणं. 8 दिवस तिथं, 15 दिवस इथं, 8 दिवस तिथं, 15 दिवस इथं, असंच आहे तिचं. चालूच आहे. आणि तिची सासू ना लय बेकार आहे. आता कुठं बी सासू सुनामध्ये होतेच, पण ना सहनशीलताची क्षमता नाही आहे अंजलीमध्ये. आणि तिला काही समजून घेता येत नाही. तिचं कसं आहे, कोणी काही बोललं का ते. आणि तिची सासूनं जरा थोडी लयच हेकड आहे. आणि लयच नुसतं तिच्या संग भांडण करत राहते, नुसतं तिला मारतच राहते. मारते म्हणते. आज तर तिले हदच पार केली म्हणते. त्या दिवशी केस धरून मारलं म्हणते. आणि आज चिमट्याच घेतले म्हणते. तर मग कणी हिच्यामध्ये सहनशीलता नाही आहे. तर हे घेऊन गेली. तर आई म्हणते मी आता जातच नाही म्हणते. तर बाई तिले समजवा आता. ननदबाई तुमच्यासाठी आहे, तुमचं ऐकून तरी ते. तर समजवा तिले आता जरासं काही. आणि तो जवाई बुवा आहे तर तो म्हणते का मी ड्युटी पाहू का तुमचे भांडणच पाहू. काय करू मी. तुमचं तुम्ही पाहत बसा, तुम्ही भांडा काही करा, मला काही घेणं देणं नाही असं म्हणते म्हणे. तर मग हिच्या मनावर आला आणि हे घरच सोडून येऊन गेली. आता तुम्हीच सांगा, आता हिचा संसार आता तुम्हाला किती त्रास झाला होता. मी तुम्हाला समजवलं होतं. आता तुमचा संसार चांगला चालू आहे. तर हिला सांगणं चालूच आहे, पण ते कधी समजूनच नाही राहिली. आज तर आता तर नाचताय, आता जेवली बी नाही. स्वयंपाक झाला, वरण भात जेव म्हटलं तर जेवली नाही. तनखाऱ्यानं आपल्या रूममध्ये जाऊन बसली आहे. रुसून बसली आहे आणि माझ्यासंग बोलूनही नाही राहिली आणि काहीच नाही. आणि तिच्या बापाला सांगा तर तिचा बाप म्हणते त्या लाडवून ठेवलं म्हणते. तर पोरीले घरीच बसून ठेव म्हणते. असा तो बोलते. आता तुम्ही सांगा, तुमचा भाऊ तसा बोलते, मग मी कोणाला सांगू. आता तुम्हाला मी आज जसं समजवलं ना, आणि तसं तुम्ही तिला समजवा. आणि तुमची गोष्ट ना ते ऐकून घेईन. मला माहीत आहे, पक्क्यात माहीत आहे का तुमची गोष्ट ते ऐकून घेईन म्हणून. तिला समजा थोडंसं, नाही तर तिचा संसार मोडून जाईल. मग अशा नाही लेकरू बाराची कशी होणार आहे. लेकरू बार राहिलं तर अजून बायकोची आवडी राहील. लेकरायच्या आहे ना थोडी जरासा समजल नाही काय. सासूही थोडीशी गोड राहील. मग हे असे भांडणं आणि तिची सासू कधी लयच करसर आहे. मेन गोष्ट जवाई बुवा लय चांगली आहे. शोक पाणी नाही, काही नाही. आपलं काम करते, मेहनती आहे. आज नाही उद्या तो समजून घेईन. पण सासू नाही समजून घेणार ना. तर म्हणून म्हणतो हिले 4 दिवस भोगून घे, मग सुखच आहे. तर असं तिला समजावतं. तर ते म्हणते मी जातच नाही. मग नाही जाणार तर तिचा संसार कसा होईल. बरं वहिनी, मी समजवतो तिले. समजवतो ना मी. दादा दादा दादा. अच्छा, बाईला चॉकलेट पाहिजे. अरे बापरे, चॉकलेट नाही खाओ. चॉकलेट न दात खराब होते. नाही बेटा, चॉकलेट नाही खाओ चॉकलेट. पहा ना किती एकदम पोटावर चिवून बसली ते तर तुमच्या. आणिच तर तुमच्या अंगावरच खेळते. तिला मजा येते तुमच्या अंगावर खेळाले. आणि रोज ते चॉकलेटच पाहिजे, म्हणूनच ते तुमच्या मांग येते नाही. तुम्हाला पाहिलं का खुश होऊन जाते. तिला असं वाटते का बाबानं काहीतरी आणलंच. हो, ते चॉकलेटसाठी वय मी आणत असतो कोणी. पण दातावर खराब होते ना चॉकलेट न, म्हणून मी चॉकलेट नाही आणलं. बेटा मी ना उद्या आणन चॉकलेट. उद्या मी खोललोच आणन बाईच्या हाती चॉकलेट. आणन बाईच्या हाती आहे ना बाई. अरे बाप रे बाप, लेकाचं काय चालू आहे. खेळणं चालू आहे काय बाप लेकाचं. हो आई, ये ना, बस ना. अरे मी काय म्हणतो, महत्वाची गोष्ट आहे. तर मी काय म्हणतो, तर तू या ऐकन ती अंजली. तर तिले सांग तर म्हणा आपल्या सासरी जाय. आणि म्हणजे तिले काहीतरी तू गोष्टी सांग तिले. आणि तू या गोष्टी ते ऐकते ना, तुझी गोष्ट ते ऐकते बी ना, समजते बी. आता ना बिलकुल ऐकून नाही राहिली. जेवली सुद्धा नाही, जेवण नाही केलं आणि काही नाही. आपली जिदच पकडून बसली आहे का मी नाही जाणार करून. हो काय झालं आई, काय झालं तिच्या घरी. अरे तिची सासू लयच टवसून आहे ना. तर तिले बोलते काय, नुसतं कामासाठी बोलते म्हणते. आई मला एक सांग, हिनं कामं नाही करावं काय. आता घरी ठीक आहे आपल्या घरी, पण सासूच्या घरी गेल्यावर कामं करायला पाहिजे ना. मग कायले बोलणं खावं लागते. हे बी ना आई कामाची हलाल आहे. हिले कामं नाही येत. अरे समजेल ना ते. आता नाही एका पोरीला किती शिकवलं तर नाही शिकत. तर समजून घ्यावं लागते ना. तशाही पोरीवारी भेटत नाही. भेटली तर तेच नाकपूसून भेटली तर वागवणं म्हणा.
ते जास्त नखरे करन तर पाहू मग. आई कोणाची गलती नाही राहत, आपल्याच लेकराला समजून सांगा लागते. अरे हो दगडू, पण कनी आता कामं तर करून राहिली, ते सगळं कामं करून राहिली, मग आता कायले बोलावतीले. बरं ठीक आहे, तर राहू दे 2-4 दिवस, मग बोलतो मी तिच्यासोबत. मग नाही, आता आत्या आली आहे तर आत्या बी समजून राहिली, तर जाय तू बी थोडंसा. चाल बरं, चाल समजून, तू बी समजव थोडंसा, बोल तिच्यासोबत. बरं ठीक आहे. काय आहे, आता मी थकून बी आलो. ड्युटी बी अशी आहे, इकडे तिकडे भाग दौडच आहे आई, खूप थकून जातो. हो रे, आता कोणतंही काम कास्तकारी म्हणशील तर तिथंही थकते, कोणती बी ड्युटी म्हणशील तरी थकते. मग काय आता काम करणं सोडा. हो, आता काम तर करावंच लागन, नाही काम करू तर मग पोट कसं भरून नाही. बरं चाल मग, चाल तिला समजून सांगतो. कुठे आहे आता ती? माया कमऱ्यामध्ये आहे. जेवली घेवली ते? नाही ना रे, कुठं जेवलीच नाही ना, ते फुगून बसली आहे ना. आई असं कशाच चाललं नाही, फुगून बसल्यानं होईन काय? तिले समजा लागन, संसार करायचा असन तर सासरी जाय म्हणा तिले. अरे हो, मी बोलली तिले, पण माया ऐकन तेव्हाच कनी. बरं ठीक आहे, मी बोलतो तिच्यासोबत. चल अरे बेटा, जाय काकू जवळ जाय बरं तू. घे तू नेऊन दे इले. हो चल आरू. अंजली, कसं काय चालू आहे आपला संसार? कशी काय आली? चालू आहे आता ढकलत ढुकलत कसा बी संसार. आणि आत्या, मी सांगतो, मी नाही जात आता. मी नाही जात, मी घर सोडलं आता. सोडलं मी ते घर, मी नाही जाणार आता. अंजली, असं कसं? कोणी बोललं तर चाललं घरी, असं करायला लागते का? भ्यालाही लागत. आपला संसार होय, आपल्याला संसार करायचा असेल ना तर सासरी जावाच लागन. हो, नाही तर आपला संसार ठप्प बसून जाईन. आणि कसं आहे, लोक चांगले नाही म्हणून 4-5 दिवसानं अजून बाईले माहीत झालं, आजूबाजूचे काहून आली, टाकलं नवऱ्यानं असं म्हणतील. आता तू सांग, तुझ्या मामाजीनं मला किती मारलं होतं, किती मारत राहील मला. लोकांसमोर जिथं तिथं झापडच मारे, कोणी असो, मागं पुढं पाही नाही, झपकनच गालावरच देणं, रयपटच मारे ना, कुठेही धरूनच मारे ना, मला काही बी मारूनच फेके ना. आणि मग मी कनी असेच मग इथं येऊन बसली. इथं आली, महिनाक राहिली. मग तुझ्या आईनं मला समजवलं, तर म्हणे समजवलं, मग त्याईने समजावलं, आणि मग कुठं मी गेली, तर मग मला त्याच्या गोष्टी पटल्या. आणि आता पाय, आता मी मस्त मजेत आहे. आणि माहीत आहे, ते मामाजी मला मारे ना, तर माई ननद, माई सासू अशी हासे मले. त्याला तर मजा ये, मला मार बसेत, त्याला खूप खुशी होई मला मार बसेत. मग असे दिवस काढले ना. आता पाय, आता मी मजेत हाव. आणि आता त्याच कधी आता वहिनी आणि ते बुडी तर राहिलीच नाही म्हणा. असं झालं. मग कसे काढले दिवस, आता सुखाचे दिवस आले. आता तुले म्हणतो, आता तुले काही तेवढा पर्पज नाही आहे. आणि पहिलीची पिढीला हे होती, भला मार खावा लागे. आता आहे काय, आता ही नवीन पिढी आहे, नवीन पिढीमध्ये तर काहीच नाही आहे, काहीच मार नाही खावा लागत. तरी तुले तुझ्या नवराही नाही मारत. सासू आहे तर ते किती दिवस, 4 दिवस तिची चालती आहे, तोपर्यंत तुले बोलन चालन. आणि तर बोलू दे ना, सहन करा लागते, सहनशीलता पाहिजे. जसं वय वाढते ना, तर आपल्यामध्ये सहनशीलता वाढते. मग तर अशा गोष्टी समजून घ्या लागते. संसार होय, संसारामध्ये काय नाही हो, टाटाले टाट वाचते, पण माणूसचा घरवाला लय चांगला आहे. मेन गोष्ट घरवाला चांगला आहे ना. माया तर घरवाला, तुले तर माहित आहे मामाजी कसा मारे, तरी मी सहन केलं ना. मग तुझ्यामध्ये कम सहनशीलता नाही आहे. सहनशीलता पाहिजे अंगामध्ये. जेव्हा सहनशीलता असली ना, तेव्हा संसार चालते. आणि तुला सुखाचा संसार पाहिजे असेल ना, तर तुला सासरी जावंच लागल. संसार करायचा असेल तर तुले सासरी जावं लागल, नाही तर मग तुझी जिंदगी बरबाद आहे इथं. इथं वहिनी टच बोलून. आता 4-8 दिवस आलं तर कोणी बी वहिनी हातात देईन, बोलणार नाही, चालणार नाही. आणि 2-3 महिने राह, आणि मग पाय कसे तू दिवाळी निघते. भाऊ मी म्हणन इथं हेच आहे का म्हणून, हे जातच नाही का म्हणून तिच्या सासरी. आणि वहिनी बी फुगून जाईन कामासाठी, तर कायच्यासाठी तुले बोलत जाईल. आणि तू येई काय करणार आहे, तू येई त्याच्या हाताखाली आहे, तिने बी सुना आहे. मग तू इथं राहून इथचे बोलणे ऐकून सहन करशील का?
तिथं आहे तर सासू बोलान तर नवरा लाडानं प्यारानं तुले घेईन. हा, आणि इथं कोण तू यार लाड करून, कोण एवढा हे करून, समजून कोण घेईन? आई आहे, ठीक आहे, आई समजून घेईन, पण ते काय करणार आहे? काही नाही करणार. म्हणून म्हणतो तू सासरीत जाय, तुला संसार करायचा असेल ना तर सासरी जाय. हो आत्या, खरंच जाऊ का मग? ते तर मला काहीच नाही बोलत, फक्त ते सासूच बोलते. तर ते कनी मला कामासाठीच बोलते. कामही केल्यावर कनी तर हे नाही केलं, रॅक नाही पुसली, गॅस ओटला नाही पुसला, एखाद दिवशी गॅस ओटला नाही पुसला तर काय बिघडते? तिले रोजच म्हणते, रोज. म्हणजे मी जराशी बसली दिसली ना तर तिच्या डोळ्याच खूपते. हो तर बरोबर आहे ना. आता ते सासू होय, हा, माय होय का ते सासू होय. आणि पाय त्या घरवाला दिवसभर काम करते, थोडी चिडचिडा होऊन जाते. तर सासूचे घराने सांगतच नको जायचं. रात्रीनं मस्त चांगली राहत जाय, जवाय बुवाले जेवण देत जाय, मस्त दोघही जण एका ताटामध्ये जेवत जाय. तू प्रेमानं राहाय तर मग त्या घरवाला बी नाही, जवाई बुवा बी बोलणार नाही. हा, आणि सांगतच नाही. हा, कायले नवऱ्यापाशी सासूचे घराने, कारण त्याची माय होय. आता लाईण्याचं मोठं केलं तर आता किती झालं तर थोडसा कळ तर मायच्या इकडून बी करन ना, आणि तो मधात फसून जाते. आता तू एक बायको आणि ते एक माय, तू सांग ते तो जवाई बुवा कोणाकडून भाग घेईन? मग तो मधातच फसून कनी, म्हणून तो चिडचिड होऊन जाते. तर कनी काहीच गोष्टी समजूनच घेत जाय, सांगतच नको जात जाऊ. आणि सासूच आहे तर टचकन तोंडावर बोलत जाय, पाय म्हणा. हा, जास्त नखरे करायचे नाही. आणि तिने चिमटी घेतली का आपण चिमटी घ्या, चिमटी घ्या तर कामच नाही करा. हा, ते म्हणते ना करून घे काम, तिला पाहिजे ना पास तर चकाचक करत जाय. मग हा, आपल्यामध्ये सहन करा लागते. आणि बायामध्ये कधी सहनशीलता आहे आणि सहन करावंच लागते बाया जातीले. बायाच्या संसारामध्ये हेच आहे, लग्न झालं का सहनच करा लागते. आणि लग्न झालं ना तर माहेरी बी कनी आपण पराय होऊन जातो. माहेरचं बोलणं सहन होत नाही, पण सासरचं बोलणं तरी सहन होऊन जाते. हा, मारे ठोके, पण जेव्हा नवरा रात्रीनं बोलते, चालते, प्रेमानं दोन गोष्टी सांगते, हा, तर आपलं मन बैलून जाते, थोडंसं चांगलं वाटते. तर समजून घेत जाय. आणि तू बार बार अशी इकडे येत जाशील तर अशानं कनी जवाई बुवाचं मन निघून जाईल तू यातून. मग तो म्हणन हिरे तेच आहे म्हणून, धंदाच आहे म्हणून, 10 वेळा जाणं येणंच आहे म्हणून. मग अशानं तो जवायच्या मनात येईन. मग अशानं मग तो निर्णय घेऊन घेईन तर तुला सोडूनच देईन, टाकूनच देईन. मग काय करशील? आणि तू म्हणशील का मी दुसरं लग्न करतो, दुसरा भेटला तर बरं चांगला, नाही तर तो मग त्याच्यापेक्षा बत्तर भेटला तर मग काय करशील? काय करशील मग? म्हणून म्हणतो जवाई बुवा चांगला आहे तर आपला संसार चालून घे. हा, जाय मग. आता तुला संसार चालवायचा असेल ना, करायचा असेल ना तर मग सासरी जाय. ठीक आहे आत्या, जातो मग मी. मग तू म्हणतो ना आत्या, मग मी आजच तयारी करतो, आजच जातो मग. अरे आत्या केव्हा आली तू? काय आत्या गावातल्या गावात राहून तरी तू येत नाही, काही नाही. आज आली तू. अंजली आली तर आली तू. हा, आणि भाषाईले भेटायला येतच नाही, भाषेले भेटायला आली. नाही रे दगडू, आता तू रात दिवस मला दिसतो. आता अंजलीला लय दिवस काही येत नाही म्हणून तिच्या भेटीला आली मी. भेटीला नाही आले, म्हटलं खूप दिवस झाले, मला माहित बी नाही अंजली आली म्हणून. म्हटलं खूप दिवस झाले म्हटलं तर चल म्हटलं, जातो म्हटलं. आणि आता पण काम राहते ना, उन्हाच्या ना मला फिरूशही नाही वाटत. आत्या मला आईनं सांगितलं, अंजली म्हणे घर सोडून आली म्हणे, तर आता जात नाही म्हणते म्हणे. तर आत्या तिला समजावून सांग बरं. थोडस बोललं, थोडीशी सासू बोलली तर तेवढ्यासाठी घर सोडून येऊन जाते. हे बरं आहे काय? लोक काय म्हणतील मला बी काही 4 चौकात राहावं लागते. आणि लोक असे म्हणतील का काऊन येते बार बार. असं चांगलं आहे काय? मला बरोबर नाही वाटत बा. एकदाच मग घर सोडायचं आहे मग पक्क सोडून दे, नाही तर मग एकदाच घर चालवायचं आहे, संसार चालवायचा आहे तर चालव म्हणा. 10 वेळा जाणं आणि येणं हे पटणार नाही. असं ये म्हणा, येवाले मना नाही, पण हे असं नाटक घेऊन नको येत जाऊ. दादा जातो ना मी, काऊन तो माया मागं लागला? जातो ना मी, जातो. हा, नाही राहत, तुला बोध झाली मी. अंजली बोज नाही झाली. सुख दुःख सगळ्याच्याच घरी असते, मग तेवढं सहन करायला लागते ना. आता आमच्याही माग आहे, मग आता आमचं पावावं, घर चालवावं का तू पावावं, तू सांग. आणि जवळ बुवा काही खराब आहे काय? बस झाला आता, काही मला बोलू नको. आत्यानं मला समजावून सांगितलं दादा, तर आता मी जातो ना मी. बरं ठीक आहे. चला तर मग कसा वाटला व्हिडिओ कमेंट्स मध्ये सांगा. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक नक्कीच करा.